बघू दे रे मला एक. आज 4 तारीख आहे आणि आज दुपारी आम्ही आलोय. रात्री बसलो होतो उज्जैनवरून आणि आज दुपारी 11-11:30 वाजता पोहोचलो इथं. दे बर एक. आज खिचडी आणि भजे. ए दुसरा दे. ठेवून दे. ठेव रे. काय चुकलं होतं का आपलं? काय म्हणलं तू मागाशी? हो आलं का? आणि बघू आपलं काय चुकलं होतं दर्शनाचं? तू म्हणला चुकलं म्हणून. थांब रे आड नको. ए थांब रे बोल नको मला. भैरवनाथचं दर्शन घ्या पाहिजे होतं. काल भैरवनाथ सकाळ सकाळ गर्दी नसते. आम्ही काय केलं, उज्जैनला गेल्या आम्ही महाकालचं दर्शन घेतलं पहिलं आणि मग दुपारी थोडंसं उशीर झाल्यामुळं मग तिथं जास्त गर्दी वाढली. 12 वाजेपर्यंत महाकालचं दर्शन झालं आणि 12 नंतर तिकडे गेलो आम्ही काल भैरवनाथला. तर तिथं 4 वाजले आम्हाला. तिथं 4 नाही 5 वाजले होते आपल्याला. 5 वाजले. मग हे सागर थांब ना, देतो मी तुझ्या वेळेला थांबतो. ए थांब रे, गडबड करू नका. आज खिचडी भजे बनवायचा बेत झाला आहे मस्तपैकी. आजचा मेनू पालकाचे भजे. पालक आणली होती मी. दुकान लावलं होतं, खाली बसलो होतो दुकान घेऊन. सॉक्स जमले खरे दादू, भूक लागलेली. आणि किती खर्च आला आम्हाला तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. तर आमचं 2 ज्योतिर्लिंग झालेत आमचे पूर्ण. एक तर ओंकारेश्वर झाला आणि दुसरा उज्जैन महाकालेश्वर. तर 2 ज्योतिर्लिंग आमचे पूर्ण झालेत. तर आम्हाला 7-7,500 रुपये खर्च आला असेल टोटल. 8,000 रुपयाच्या आसपास. कारण का मी 10,000 घेतले होते सोबत. 2,000 रुपये वापस आणले. म्हणजे 8,000 रुपये आमचा खर्च झाला. जाताना आम्ही ट्रेनने गेलोय आणि येताना ट्रॅव्हल्सने आलो. जाताना ट्रेनने कसं गेलो तुम्हाला सांगतो मी. इथून संभाजीनगर ते खंडवा नाही ग, संभाजीनगर ते मनमाड. मनमाडहून खंडवा, खंडवावरून ओंकारेश्वर, ओंकारेश्वरून उज्जैन, उज्जैनहून डायरेक्ट संभाजीनगर. 3 दिवसाचा प्रवास असा. 3 दिवसामध्ये 2 ज्योतिर्लिंग आमचे पूर्ण झालेत. खूप छान दर्शन झालं, व्यवस्थित सगळ्या गोष्टी. फक्त थोडी गर्दी होती. आता गर्दी थोडंसं टाईम लागणारच आहे ना. नवीन वर्षामुळे गर्दी होती. हां, नवीन वर्षामुळे गर्दी होती थोडी. आणि थोडं आमचं बी नियोजन चुकलं जरासं. कारण का आम्ही सुरुवात ओंकारेश्वरला पण थोडंसं आम्ही काय करायला पाहिजे होतं, पहिलं ममलेश्वरचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं आणि नंतर ओंकारेश्वरचं. तर आम्ही पहिलं ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं. मग नंतर ममलेश्वरला गर्दी वाढली. असं झालं थोडं. चला ठीक आहे, काय अडचण नाही. पण दर्शन एकदम व्यवस्थित झालं. टाईम लागू द्या. आपण टाईम काढून देवासाठी गेलो होतो तर आपण थोडा टाईम द्यायला पाहिजे. नाही तर मग काय फायदा. आपण 4-2 तास लाईनमध्ये नाही थांबू शकत. पण लेकरामुळे जराशी परेशानी झाली. हां, लेकराचं काही परेशानी झाली नाही. थोडे तर जास्त गर्दी असल्यामुळं थोडंसं. पण थंडी आहे. ओंकारेश्वरला जास्त गर्दी नव्हती कारण तर तिकडे फास्ट लाईन जाऊ लागली. फास्ट का पटपट. चला भजे खायला या मस्तपैकी. खिचडी भजे आहेत. डेली ब्लॉगिंग आपलं चालू झालं 1 तारखेपासून आणि आपण रोज व्हिडिओ टाकणार आहोत. काही पण असू द्या, आपण रोज व्हिडिओ 365 दिवस टाकणार आहोत 2026. ठीक आहे. खिचडी भजी हां, दाखव खिचडी बघू दे. हे दाखव रे खिचडी काय झाली बघू दे. हां, चला या जेवण करायला. आता जेवण करतो मस्तपैकी. उद्याचं काय प्लॅन असेल बघू उद्या. सध्या ग्रामपंचायतनं आमची गाडी ओढून नेली त्याच्यामुळे थोडं परेशानी व्हायली. चला होईल, सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या. कारण का भोलेनाथ आपल्या सोबत आहेत. काय काय आलं खिचडी चांगली झाली नाही. कसं काय खिचडी चांगली झाली नाही? मसाला जास्त झाला. होय रे, चांगली झाली असेल. बघू दे घास खाऊन मला. आणि इकडे मिरचीची करू लागलो मी तर मला म्हणे लाल चटणीची कर म्हणे. आता मग मसाला जास्त झाला. नाही आलाय काही म्हणते चांगली झाली. खाय. अरे जेवलंय काय, केळ खाल्लेत, हे खाय ते खाय. काय भूक लागणार आहे त्याला. हे भजे बघू दे 1-2 कधी झाले बघ. मस्तपैकी भजे खायला या गरम गरम. आजचा मेनू जुनाच्या सोना. हां काय जुनं ते सोनं म्हणते. काय बोला. काही नाही बनलं.
वाढ ना का मला झालं. परात गेले दादू त्याच्यातली पकडा सागर तेवढे पाणी दे कपडे जरा. होते बघा हां 2 दोरण भरून गेले खरं तेवढे कपडे हां सुभांगीनं आज कपडे लय धुतलेत. किती होते का कपडे ढिगभर मोठा मोठा ढिग होता का? टब भरून होता मोठा. असं का 2-3 दिवसाचे कपडे होते त्याच्यामुळं शुभांगी जरा जास्त परेशान झाली आज. चला भेटू उद्या काहीतरी नवीन असेल. पप्पाला परात घे ना लगेच. हा दे मला बी लगेच जेवण करूत आता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आजचं काय नाही रुटीन आजची. त्या परात काय लागेल दुपारी 2 वाजता दुकान लावलं होतं. थोडाफार धंदा झाला. त्या परात जेवायचं काय आले त्या परात जेवायचं काम दे चल वाढ. रामकृष्ण हरी. जेवण करायला या मस्तपैकी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नवीन असेल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा. इकडे लाईक करत नाही बरं तुम्ही.